नमस्कार, मी राजश्री सूर्यवंशी. आम्ही रावेचे विद्यार्थी आहोत. आता आपल्या केवीके मध्ये आपण हा एक्वापोनिक्सचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आपण जे एक्झॉटिक व्हेजिटेबल लावले म्हणजे परदेशी पालेभाज्या. आता हे बघा, हे लिट्यूस हे आपण पूर्ण पाण्यावरती लावलेले. त्याच्यामध्ये आपण एक क्ले बॉल्स म्हणून एक मीडियम म्हणून यूज केलेला आहे की जे काय आपला पाणी ऑब्झर्व करतं आणि जेव्हा याला पाण्याची कमतरता असेल तेव्हा ते त्याला भेटतं. नंतर त्या पलीकडचा जो टँक दिसतो त्याच्यामध्ये मासे, त्या माशांची जी वेस्ट आहे ते आपल्याला खत म्हणून आपल्याला ह्या एक्वापोनिक्स म्हणजे पाण्यामधून आपण देतो. ह्याला आपल्याला कुठलेही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण त्याला वापरत नाही आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक वरती आपण ग्रो करू शकतो आणि शहरामध्ये आपल्याला हे पालेभाज्या आपण विकू शकतो. हे आता सध्या आम्ही शेडनेट मध्ये लावलेलं आहे. त्याला म्हणजे क्लायमेट वगैरे सगळं कंट्रोल करून आपण हे उत्पादन घेऊ शकतो. आता जे पाणी जे आपण जे वापरतो ह्याच्यासाठी ते आपल्याला रोज फिल्टर करायचंय आणि हे जे पाणी ते आपण रोज रिसायकल करणार. त्याच्यामुळे पाण्याचा आपल्याला कमीत कमी वापर होणार आहे आणि बिना पाण्याची म्हणजे पाणी वापरून फक्त पाण्याचा वापर करून आपण ही शेती करू शकतो. एक्झॉटिक व्हेजिटेबल्स परदेशी पालेभाज्या, तर आपण या पालेभाज्या पण म्हणजे जास्त करून जे मार्केट आहेत का ते आपल्या शहरांमध्ये, तर आपण आहे ना हे जसं की सॅलड असेल किंवा बर्गर ह्याच्यामध्ये ह्याचा जास्त यूज केला जातो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या घरगुती म्हणजे आपल्या इकडे जे भेटतात पालेभाज्या त्या सुद्धा आपण आहे ना ह्याच्यामध्ये लावू शकतो. असं नाही की फक्त एक्झॉटिकच लावता येतं आणि चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आता हे पालेभाज्या पण आपल्याला मिळणार आहे आणि जोडधंदा म्हणून माशांचं पण आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. हे जोडधंदा म्हणून आपण चांगल्या प्रकारे करू शकतो.